समाजामध्ये अनेक व्यक्ती जन्माला येतात आणि आपली नोकरी, उद्योगधंदे, व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून सर्वसामान्य जीवन जगत असतात. परंतु काही माणसं आपल्या नियमित दिनचर्येतून आपण समाजाचं काही देणं लागतो या उदात्त भावनेतून समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची खुणगाट उराशी बाळगून जिद्दीनं एक विचारधारा घेऊन आपले जीवन जगत असतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वानं समाजामध्ये एक आगळी वेगळी छाप दाखवून सतत जनतेच्या मनात घर करून राहतात. अशाच प्रकारे एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत हनुमंतराव मिसलवाड यांचा जन्म महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भाग म्हणजेच मूळ गावापासून 1 किलोमीटरवर कर्नाटक राज्याची सीमा तर 20 किलोमीटरवर आंध्र प्रदेश तेलंगणाची सीमा असलेल्या अतिदुर्गम भागात वसलेल्या मौजे कबीरवाडी पोस्ट वझर तालुका देगलूर जिल्हा नांदेड इथे 1968 मध्ये एका गरीब सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये व आदिवासी कोळी महादेव जमातीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण मौजे कबीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण झालं, तर माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यालय वझर या संस्थेमध्ये 5वी ते 10वीचं शिक्षण इथं झालं. त्यांनी आपल्या शालेय जीवनात गॅदरिंग, नाटके, गणपती उत्सव, देवी उत्सव, मोहरम, ताजिया, भारुड व गवळण म्हणणे, पोथी वाचणे अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्या अंतर्गत असलेल्या कलागुणांची उकल केली. 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे नांदेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ITI मोटर मेकॅनिकल हा कोर्स पूर्ण करून सेवा योजना कार्यालय नांदेड यांच्याकडून ते 1989 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ST नांदेड विभागाच्या ST डेपो नांदेड आगारात ते प्रवासी सेवेमध्ये मेकॅनिक म्हणून रुजू झाले. त्यांनी आपली सेवा नियमित करत असताना ST आगारातील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग योगदान असून त्यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुषांच्या कार्यविचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये कामगार क्षेत्रातील चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय तन मन धनानं सहभाग राहिलेला असून अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सामाजिक, सांस्कृतिक, कामगार संघटना आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, अस्थापनेच्या वतीनं 3 वेळा उत्कृष्ट कामगार पुरस्कार, कामगार क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा अशोक लेलँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हाय मायलेज अवॉर्ड, दैनिक वृत्त महानगरचा उत्कृष्ट कामगार राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीनं मान्यवर काशीरामजी यांच्या नावे सामाजिक प्रेरणा पुरस्कार, दैनिक वीर शिरोमणी, दैनिक नंदगिरीचा कानोसा, मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगार जीवन गौरव पुरस्कार, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान तालुका उमरी ग्रामीण भागातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार यांच्या वतीनं तंत्रज्ञान रत्न राज्यस्तरीय पुरस्कार व आदिवासी कोळी महादेव जमात नांदेड जिल्हा समाजभूषण पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारात त्यांच्या उल्लेखनीय कार्य योगदानाबद्दल त्यांना प्राप्त झालेला आहे. 37 वर्षाच्या ST प्रवासी सेवेतून जरी निवृत्त होत असलो तरी महापुरुषांचं कार्य विचार होऊन सामाजिक आणि बहुजन चळवळीतून कधीही मी निवृत्त होणार नाही असं ते सांगतात. 31 जानेवारी 2026 रोजी शनिवारी होत असलेल्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांना पुढील भावी कार्यास व आयुष्यास खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भैयासाहेब तुकाराम गोडबोले, पत्रकार, नांदेड.